नमस्कार. राकेशचा प्लॅन चांगलाच उधळून लावलेला असतो. त्यावेळेला राकेश खूपच चिडलेला असतो. त्याच वेळेला तिथे इन्स्पेक्टर साहेब सुद्धा आलेले असतात आणि राकेशला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जात असतात. तेवढ्यात मात्र राकेश स्वतःच्या खिशातील गन काढतो आणि ईश्वरीला स्वतःजवळ ओढून घेत तिच्या डोक्यावर ती गन धरतो आणि तो मोठ्याने ओरडतो, अर्णव राजे शिर्के, तुला काय वाटलं तू या राकेशला एवढ्या सहजासहजी पकडशील? त्याचा खेळ एवढ्या सहजासहजी संपवशील का? तर तसं होणार नाही. मी राकेश आहे, राकेश. आता तर तू एक गोष्ट लक्षात ठेव, मला जर का जेलमध्ये पाठवण्याचा विचार जरी केलास ना, तर मी जेलमध्ये जाण्याआधी ह्या ईश्वरीला कायमचं ढगात पाठवेन. हे ऐकल्यानंतर अर्णव आणि घरचे सगळेजण खूपच घाबरलेले असतात. त्यावेळेला अंजली बोलते, अहो काय झालंय काय तुम्हाला? तुमच्यासारख्या मूर्ख माणसावरती विश्वास ठेवला मी आणि आता तुम्ही ईश्वरीचा जीव घ्यायला निघालात. त्यावेळेला अर्णव अंजलीला बोलतो, ताई ताई तू स्वतःला सावर. आणि तो राकेशला बोलतोय, राकेश काय चाललंय काय तुझं? आता मात्र शांत बसा. हे बघ, मी आधीच सांगतोय, माझ्या मिस इंदोरला सोड. जर का उगाचच काही तिला केलंस ना, तर तुझा इथल्या इथे जीव घेईन. तेव्हा मात्र राकेश हसायला लागतो आणि म्हणतो, लाज नाही वाटत? अरे समोर दिसतंय ना तुझ्या मिस इंदोरचा जीव धोक्यात आहे म्हणून, तरी सुद्धा तू असं वागतोस. तेव्हा ईश्वरी बोलते, अर्णव सर मला काहीही होऊ दे, तुम्हाला काळजी करायची गरज नाही, पण या नराधमाला मात्र तुम्ही जेलमध्ये पाठवाच. अर्णव सर काहीही झालं तरी हा नराधम मात्र जेलमध्ये गेलाच पाहिजे. तेव्हा मात्र लगेच मोठ्याने राकेश बोलते, गप्प बस. अगं स्वतःचा जीव धोक्यात आहे आणि इथे इथे मला जेलमध्ये पाठवण्याची स्वप्न बघतेस तू? कोण समजतेस कोण तू? त्याच वेळेला ईश्वरी राकेशला स्वतःच्या बोलण्यात गुंतवत असते आणि तेवढ्यात मात्र आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव त्या साईडने जाऊन राकेशच्या डोक्यात जोराने काठीने मारतो. त्यामुळे राकेशच्या हातातील गन खाली पडलेली असते आणि ती गन ईश्वरीने उचललेली असते. ईश्वरी लगेच ती गन राकेशच्या डोक्यावर धरते. राकेश मात्र चांगला चिडलेला असतो. अर्णवने राकेशला चांगलंच तुडवलेलं असतं. अर्णव राकेशला बोलतो, माझ्या घराची वाट लावायला आला होतास ना तू? आधी माझ्या ताईच्या आयुष्याच्या सुखाची वाट लावलीस, तिचा संसार उद्ध्वस्त केलास. अरे पदरात एक मुलगी असताना सुद्धा दुसऱ्या बाईकडे लक्ष ठेवलंस आणि आता तू माझ्या बायकोवरती बंदूक धरलीस. हिम्मतच कशी झाली तुझी? तू मला ओळखलं नाहीयेस राकेश. मी अर्णव राजे शिर्के आहे. मी माझ्या कुटुंबाचा विचार स्वतःच्या जीवाच्या आधी करतो आणि तू माझ्या कुटुंबालाच मारायला निघालास. बघितलंस ताई, बघितलंस? कोण समजतो हा स्वतःला? त्यावेळेला अंजली बोलते, या माणसाला तर फासावर लटकवलं पाहिजे. हा माणूस तर मला नजरेसमोरच नको आहे. त्यावेळेला राकेश मात्र चांगला चिडलेला असतो आणि तो स्वतःशीच म्हणत असतो, आता काय करू मी? आता तर सगळंच संपलं. आता माझ्या हातातच काही राहिलं नाही. आता जर का मी जेलमध्ये गेलो तर कायमचं अडकलो. ह्या अंजलीला सुद्धा मी माझ्या बोलण्यात खेचू शकत नाही. तेवढ्यात ईश्वरी बोलते, काय झालं राकेश की राजेश? काय बोलायचं तेच समजत नाही. पण एकच सांगीन, अंजली ताई सुद्धा तुझ्या आता विरोधात आहेत बरं का? त्यामुळे असा विचार सुद्धा मनात आणू नकोस. तेव्हा मात्र राकेश बोलतो, ईश्वरी सोडणार नाही मी तुम्हाला. हे घर पूर्णपणे उद्ध्वस्त केल्याशिवाय या राकेशच्या मनाला शांतता लागणार नाही. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, अरे तुझी लाकडं आहेत ना, आता ती मसनात पोहोचलेत. आता चल निघ इथून आणि परत मला कधीच दिसू नकोस. त्यावेळेला लगेच मोठ्यानी राकेश बोलतो, अर्णव तुम्ही जे काही केलंय ना, त्यामुळे तुमची तर वाट लागणारच आहे. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, आमची काहीही वाट लागणार नाही. अरे ताई समोर सत्य आणण्यासाठी कितीतरी दिवस कितीतरी महिने आम्ही प्रयत्न करत होतो, पण आमच्या प्रयत्नांना यश येत नव्हतं. आमच्याच ताईला आमच्यापासून तोडलंस. माझ्या आणि माझ्या ताईमध्ये भांडणं लावलीस. आई समान मानणाऱ्या ताईने मात्र माझ्या डोक्यावरून कायमचा हात काढून घेतला. कुणामुळे? फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. तुझ्यासारख्या नराधमाला मी एवढ्या सहजासहजी सोडणार नाही. ज्या ताईने मला लहानाचं मोठं केलं त्या ताईला तू माझ्यापासून लांब केलंस ना,
याची शिक्षा मात्र तुला नक्की मिळणार. तेव्हा मात्र राकेश बोलतोय, गप्प बस, काहीही बोलू नकोस. आणि हा राकेश कधीच संपत नसतो. जिथे राकेशचा डाव संपतो तिथूनच राकेशचा नवा खेळ सुरू होतो. तेव्हा ईश्वरी हसायला लागते आणि म्हणते, तू कितीही प्रयत्न कर, काहीही कर, तरीही राजेशर्के कुटुंब मात्र तुला कधीच पुन्हा या कुटुंबात थारात येणार नाही. आणि या कुटुंबाला जर का संपवण्याचा प्रयत्न जरी केलास ना, तर ही ईश्वरी तुला स्वतःला मारायला सुद्धा कमी करणार नाही. मग मला स्वतः जेलमध्ये जावं लागलं ना तरी सुद्धा चालेल, पण तुला मात्र मी कायमचं संपवेन. तेवढ्यात मात्र अंजली पुढे येते आणि अंजली ईश्वरी आणि अर्णव समोर हात जोडते आणि त्यांना बोलते, माफ करा, मला माफ करा, चुकलं माझं. मी असं वागायला नको होतं. मी असं का वागले ना तेच कळलं नाही. खरं सांगायचं तर सोन्यासारख्या भावावरती विश्वास ठेवायचा टाकून या नराधम सारख्या माणसावरती विश्वास ठेवला. आणि या माणसाने काय केलं? माझा विश्वासघात केला. कुठे कमी पडले मी राजेश? बोला ना, कुठे कमी पडले? सगळं काही तुमच्या मनासारखं होत होतं. फक्त माझ्यात एक काही ती कमी होती, ती म्हणजे मी लंगडी होती, बाकी काहीच नाही. त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते, अंजली ताई, स्वतःचा कमीपणा कधीच दुसऱ्याला सांगायचा नसतो. अंजली ताई, जरी कमीपणा असला ना तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कायम स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे होतात. याच्यासारखी चोरी लबाडी करून तुम्ही हे सर्व काही करत नाही आहात. तेव्हा मात्र मोठ्याने ईश्वरी बोलते, पुरे, मला आता हा विषयच ऐकायचा नाहीये. ह्या राकेश सारख्या नराधमाचा खरा चेहरा सर्वांसमोर आलाच आहे, पण याला मदत करणारा माणूस नक्की कोण हे सुद्धा समजलंच पाहिजे. तेव्हा मात्र मोठ्यानी राकेश बोलतो, ते कधीच शक्य होणार नाही. त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते, मी शोधून काढणारच ना, कुणी तुला मदत केली ती. मी सहजासहजी शांत नाही बसणार, सगळं काही सगळ्यांसमोर येणारच. त्यावेळेला मात्र वल्लरीचा चेहरा चांगलाच पडलेला असतो. वल्लरी स्वतःशीच बोलते, बापरे, आता काय करू मी? हिने जर का माझा चेहरा सर्वांसमोर आणला आणि हा राकेश जर का माझ्या समोर ओकला तर मात्र वाट लागली, तर मात्र माझा नवरा, माझा मुलगा आणि हा अर्णव तर काय मला फासावरतीच लटकवतील. काय करतील देव जाणे. पण काही झालं तरी या राकेशने तोंड उघडायला नको. त्यावेळेला ईश्वरीचं लक्ष वल्लरीवरती गेलेलं असतं. त्यावेळेला ईश्वरी बोलते, काय वल्लरी मामी, घाम काय एवढा फुटलाय? तेव्हा मात्र वल्लरी बोलते, काही नाही, घाम फुटणारच ना. खरं सांगायचं तर जावई बापू कधी असे वागतील असं वाटलं सुद्धा नव्हतं. त्यावेळेला आजी बोलते, कोण जावई बापू? मी या माणसाला आपला जावई मानतच नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, या माणसाशी आपला काहीही संबंध नाही. तेव्हा मात्र मोठ्यानी वल्लरी बोलते, आई आई, तुम्ही अगदी बरोबर बोलताय, या माणसाशी तर आपला काहीच संबंध नाही. त्यावेळेला वल्लरी बोलते, काय राजेश, आता कायमचं जेलमध्येच जाशील? त्यावेळेला राजेश बोलतो, हो, मी जेलमध्ये जाईन आणि मी सहजासहजी तुम्हाला सोडेन. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, काय चाललंय? आणि ती त्याच्या कानाजवळ जाऊन पुटपुटते. ती म्हणते, हे बघ, उगाच माझं नाव घेऊ नकोस. जर का माझं नाव घेतलंस तर तू स्वतःच अडकशील. तूच विचार कर, कारण तू जर का अडकलास तर मी या घरात राहून इथली सूत्र नीट बदलू शकते. तू जेलमध्ये बसून इथली सूत्र चालवू शकतोस. कुणा निमित्त? माझ्या निमित्त. त्यावेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते, वल्लरी मामी, अहो, तुम्हीच राकेशला मदत करायचात हे मला चांगलंच माहिती आहे. तुम्ही कितीही त्याचे कान भरण्याचा प्रयत्न करा वल्लरी मामी, तरी सुद्धा मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. तुम्हाला काय वाटलं, तुमच्या विरोधात पुरावे नाही आहेत का माझ्याकडे? अहो, पुरावे तर असे ठासून ठासून भरलेत. काय अर्णव सर, बरोबर ना? तेव्हा मात्र अर्णव वल्लरीच्या जवळ जातो. त्यावेळेला वल्लरीची ततपप होते. त्यावेळेला अर्णव बोलतो, अशी कामच का करायची ज्यावरती आपल्याकडे स्पष्टीकरणच नसेल? वल्लरी मामी, तुला हे सर्व करायची गरजच काय होती? तू असं का वागलीस? बोल ना, तू असं का वागलीस वल्लरी मामी? त्यावेळेला लगेच वल्लरी बोलते, बस अर्णव, तू तुझ्या बायकोवरती विश्वास ठेवतोस आणि माझ्यावरती विश्वास नाही ठेवत. तेव्हा अर्णव क्षणाचाही विलंब न करता
वल्लरीच्या सनसनीत कानाखाली मारतो आणि वल्लरीला बोलतो, बस, काही झालं तरी सुद्धा आता मला एक गोष्ट कळून चुकलीये, तुझ्यासारख्या बाईवरती विश्वासच ठेवायला नको, कारण तू त्या लायकीचीच नाहीयेस. मामी, तुला मी आई समान दर्जा दिला, प्रत्येक वेळेला सगळ्या गोष्टी तुला विचारूनच केल्या. त्यावेळेला वल्लरी बोलते, अर्णव, तुझी एवढी हिंमत, तू माझ्यावरती हात उचललास? तेव्हा अर्णव बोलतो, आता तर फक्त तुझ्यावरती हात उचललाय, पण यापुढे जर का माझ्या घराचं वाईट चिंतलंस तर तुझ्या अप्रूचे धिंडवडे काढायला सुद्धा मी मागे पुढे पाहणार नाही. इन्स्पेक्टर साहेब, या बाईच्या हातात सुद्धा बेड्या ठोका आणि या बाईला कायमचं जेलमध्ये टाका. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, काय चाललंय अर्णव, तू माझ्याबद्दल असा विचार कसा काय करू शकतोस? तेव्हा मात्र अर्णव बोलतो, पुरे, मला आता काहीही ऐकायचं नाहीये, मला एकच गोष्ट सांगायची आहे, माझ्या ताईच्या लाईफमध्ये जो कोणी इंटरफिअर करेल त्याची अशीच मी धिंड काढेन. माझ्या ताईचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी तू या माणसाला मदत केलीस ना? तेव्हा लगेच वल्लरी बोलते, अर्णव, अरे काय बोलतोयस तू? अंजलीला मी मुली समान मानते. त्यावेळेला ईश्वरी बोलते, जर का तुम्ही अंजली ताईंना मुली समान मानता तर कोणत्याही मुलीचं वाईट चिंतन ही कोणतीच आई करू शकत नाही, पण तुम्ही मात्र केलंतच ना वल्लरी मामी. आता मात्र कितीही स्पष्टीकरण दिलेत तरी सुद्धा तुमच्यावरती आमचा विश्वासच बसणार नाही. त्यावेळेला इन्स्पेक्टर साहेब वल्लरीच्या हातात सुद्धा बेड्या ठोकतात. तेव्हा वल्लरी बोलते, प्लीज प्लीज असं करू नका, प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा, मी काहीच केलेलं नाही. त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो, इन्स्पेक्टर साहेब प्लीज घेऊन जा या बाईला इथून. त्यावेळेला वल्लरी मोठ्याने बोलते, आकाश, आकाश, अरे तू तरी काहीतरी बोल ना, तुझ्या मम्माला घेऊन चालले, आकाश प्लीज. त्यावेळेला लगेच आकाश बोलतो, मम्मा सॉरी, पण तू जे काही वागलेस ना त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आणि मला मात्र आता या गोष्टीवरती विचारच करायचा नाहीये. त्यावेळेला मात्र वल्लरी खूपच चिडलेली असते. त्यावेळेला वल्लरी मोठ्याने बोलते, आता सगळं काही संपल्यातच जमा आहे असं तुम्हाला वाटतंय ना, पण तुम्ही मात्र मला जेलमध्ये पाठवून चूक का करताय? आणि तुम्हाला तर काही बोलायचंच नसेल ना? त्यावेळेला मामा बोलतात, काय बोलणार वल्लरी, बोलण्यासारखं तू काही ठेवलंयस का? मी काही बोलूच शकत नाही, सगळं काही तू हातातून स्वतःच्याच दौडून टाकलंयस. तेव्हा मात्र मोठ्यानी ईश्वरी बोलते, एक सांगू वल्लरी मामी, आता तुम्ही कितीही काही केलं तरी सुद्धा सगळं काही संपल्यातच जमा आहे, त्यामुळे हा विषय संपवा. आणि तिथून इन्स्पेक्टर साहेब त्या राकेशला आणि वल्लरीला फरफटत घेऊन गेलेले असतात. त्यावेळेला मात्र अंजली खूपच ओक्साबोक्शी रडायला लागते. आतापर्यंत एकदम खंबीरपणे असणारी अंजली अचानकपणे खाली बसलेली असते. ते बघून अर्णव आणि ईश्वरी तिच्या जवळ जातात. त्यावेळेला अर्णव बोलतो, ताई ताई, मला कळतंय तुला किती त्रास होत असेल, पण ताई प्लीज स्वतःला सावर. तेव्हा मात्र अंजली बोलते, अर्णव, मी स्वतःला सावरू शकते रे, त्यात काहीही नाही. अर्णव, मी या माणसाशिवाय आयुष्य सुद्धा काढू शकते, पण माझ्या मुलीचं काय? अर्णव, तिला मी मोठेपणी काय सांगू? तिच्या वडिलांचं नाव तिने जर का विचारलं तर मी तिला उत्तर काय देऊ? तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, या नराधमाचं नाव तिने स्वतःच्या नावापुढे लावण्यापेक्षा तुमचं नाव जर का तिने लावलं आणि जर का ते नाव तिने मिरवलं तर तुम्हाला चालणार नाही का अंजलीताई? अंजलीताई, स्वतःचा स्वाभिमान जपा, अशा अचानकपणे शांत बसू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा भाऊ तुमच्या पाठीशी कायमपणे खंबीरपणे उभा असतो आणि तो कायम तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असणारच आहे. पण एक गोष्ट मात्र शेवटची सांगते, मी सुद्धा तुमच्या सोबत कायमच आहे. तेव्हा मात्र अंजली त्या दोघांचेही हात धरते आणि बोलते, मला माहिती आहे रे, तुम्ही दोघं माझ्या सोबत आहात, म्हणून तर मी कोणत्याही संकटाला सामोरं जाऊ शकते. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, ताई तू काळजी करू नकोस, मी तुझ्या सोबत कायमच आहे. तेव्हा मात्र ईश्वरी अर्णवला बोलते, अर्णव सर, काही झालं तरी त्या नराधमाला मात्र सोडायचं नाही, त्याला शिक्षाही झालीच पाहिजे.
तेव्हा मात्र आकाश अर्णव जवळ येतो आणि अर्णवला बोलतो, अर्णव दादा काय करायचं आता? आता एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर आपल्याला सगळ्या गोष्टी नीट केल्याच पाहिजेत. त्यावेळेला अंजली बोलते, आज जर का तुम्ही ह्या माणसाचा खरा चेहरा माझ्या समोर आणला नसतात तर कदाचित मी कायमच ह्या माणसाला देवच मानलं असतं, कायम मी या माणसासोबतच राहिले असते. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, असं काहीही झालं नसतं. त्यावेळेला मात्र अर्णव बोलतो, एक गोष्ट लक्षात ठेव ताई, हा माणूस पुन्हा जेलमधून सुटण्याची शक्यता खूप आहे, कारण हा माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, अर्णव सर तशी वेळ आपण येऊन द्यायची नाही. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, ईश्वरी तुला माहिती आहे त्याच्या सवयी, तो किती खालच्या थराला जाईल हे सुद्धा माहिती आहे, त्यामुळे प्लीज स्वतः विचार कर. त्यावेळेला लगेच ईश्वरी मोठ्याने बोलते, मी तर आहेच हो, पण काहीही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर सगळं काही नीट केलं पाहिजे. त्यावेळेला लगेच ईश्वरी अर्णवला बोलते, अर्णव सर आता काय करायचं? आता काही झालं तरी सुद्धा आपल्याला त्या राकेशच्या विरोधात अजून पुरावे जमा करावे लागतील. तेव्हा लगेच अंजली बोलते, पुरावे? अजून कसले पुरावे पाहिजेत? पुराव्यांची तर गरजच नाही, मी आहे ना, मी स्वतः त्याच्या विरोधात साक्ष देईन. तेव्हा मात्र आजी बोलते, अंजली अंजली तू स्वतःला किती स्ट्रॉंग दाखवतेस ना हे मला समजतंय, पण आतून मात्र तू खचलेली आहेस. आणि मला या गोष्टीचं वाईट वाटतंय की वल्लरीने त्या माणसाला मदत केली. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, तिचं तर नावच घेऊ नकोस, मला तर आता तिच्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर हा राकेश आणि वल्लरी चॅप्टर कायमचा क्लोज झालाय की पुन्हा एकदा राजशिर्केंच्या घरात वादळ म्हणून ते दोघंही येतील? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.